तुम्ही कधी बघितलंय की कपड्यालाही मुंग्या लागल्यात म्हणून? तर नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे स्वस्त असताल आणि आपल्या आपल्या जीवनात मस्त आणि खुश असताल. तर इकडे तुम्ही बघू शकता, अरहान कानकुस करत होता, त्याला कसं तरी आवरलं आणि शाळेसाठी रवाना केलं. आज होता त्याचा दिवाळीनंतरच्या शाळेचा फर्स्ट डे, कारण दिवाळीनंतर तो शाळेत गेलेलाच नव्हता. मग आज त्याचं आवरून दिलं आणि त्याला शाळेत पाठवलं. आणि आजची भाजी होती मटकीची पिवळी भाजी आज केलेली होती आणि अरहानलाही तीच डब्यासाठी दिलेली होती. अरहानचे पप्पा मटकी खात नाही, तर त्यांच्यासाठी उकडलेल्या अंडीची चटणी करून दिलेली होती, ते शूट करणं विसरले. ही आहे आमची माशी, रोजची आमची तिला बघण्याची घाई आणि तिला खाऊ घालण्याची काय ते कन्फ्यूज होऊन जातं काय द्यावं त्याला, म्हणून आजही पिठाचे गोळेच तिला टाकलेले होते. खाय बाई म्हटलं, जेवर जगायचं तेवर जग. त्यानंतर मग कामाची लगबग सुरू झाली माझी. नेहमीप्रमाणे गॅस वाटतं मी छान असं घासून घेतला आणि त्यानंतर म्हटलं आज आहे ना गॅस जो आहे ना खालीच घासून घेऊ, म्हणजे आपल्याला आहे ना आज फरशी धुवून घ्यायची होती. त्यामुळे म्हटलं येवं पाणी सांडत आहे तेव्हा सांडत आहे, घेतलं मग तिला पण घासून. आणि त्यानंतर पाणी येणार होतं, झाले 4 दिवसापासून पाणी येणारे असं चालू आहे, पण अजूनही पाणी काय आलेलं नाहीये. झाले 8 दिवस पाणी येऊन. तर म्हटलं आज टाकी खाली झालेली आहे, मग टाकीचाही भेद बघितला आणि तिला छान असं घासून घेतलं. त्यानंतर भांडे होते, म्हटलं बाबा तू कशाला रुसते, तुम्ही कशाला रुसता. त्यांनाही बाथरूममध्ये नेऊन सोडला आणि म्हटलं घासून घ्यावा. मग भांड्यावर आपला काय असेल तो स्पीड लावला आणि भांडे जोरात घासून टाकले. त्यानंतर भांडे घासून घेतल्यानंतर नाही का आपल्याला धुवून घ्यायची होती ना फरशी. म्हटलं आता फरशी खूप दिवसाची रुसलेली होती, म्हटलं आता तुझा पण भेद बघू. पण मध्येच काय झालं, पाणी येऊन पडलं, म्हणजे पाणी आलं म्हणजे मालकाने बोर चालू केलं. म्हटलं मालकाला काय आताच बोर चालू करायचा होता कामाच्या काय गडबडीत. मग तेवढ्यात भांडं उचललं आणि पाणी भरून घेतलं, म्हणजे वरलं काम सगळे होऊन जातील म्हटलं त्या पाण्यामध्ये, म्हणून अगोदर पाणी भरून घेतलं. आणि त्यानंतर थोडं पाणी भरत नाही तर मालकाने बोर बंद करून टाकलं. म्हटलं काय बाबा जाऊ दे, म्हटलं आता जेवढं भेटलं तेवढ्याच्या कामावरून घेऊ. सगळ्यात अगोदर जी बाथरूम आहे ते म्हटलं ते स्वच्छ करून घ्यावं, धुवून घ्यावा, तेवढं बरं. नाही तर मी त्याला घासूनही काढलं असतं. म्हटलं जाऊ दे आता खूप वेळ होईल, त्यामुळे फक्त धुवून घेतलं. त्याच्यात काय मोबाईल साथ द्यायला तयार नव्हता, तो पण 3 वेळा खाली पडत होता. म्हटलं अरे बाबा त्यात परिस्थिती म्हणलं माझी इतकी वाईट, आज माझा एवढं स्वतःचा इतका अवतार झाला, म्हटलं तू तरी साथ दे नेट का. त्याला उचललं आणि व्यवस्थित लावलं. त्यानंतर कपडे कुडच्यावर खूप दिवसाची वाट बघत होते बाबा, कधी माझी घडी घालते आणि कधी नाही. त्यामुळे म्हटलं आज पण आता तुम्हाला घडी घालूनच घेते. घडी घालण्याची म्हणजे आमच्याकडे काय कपाट वगैरे काय जास्त नाहीये, ठेवायला जागा नाही, त्याच्यामुळे त्यांना फक्त लटकून द्यावं लागतं. आहे तेवढ्या अरहानचे कपड्यांची घडी घालावं लागते बास्केटमधून ठेवू द्यायला. आणि नवीन कपडे जे गावावरून आल्यानंतर ठेवून द्यायची होती त्यांची घडी घातली. तरी इथं बघा तुम्ही कपड्यांना सुद्धा मुंग्या लागलेल्या होत्या. तुमच्या कपड्याला लागतात का मुंग्या? कपडे पण गोड झालेत की काय माझ्यासारखे माझे. तर मग आजच्या पुरतं एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.